शिवलिंगासमोर स्वतः भगवान विष्णू उभे आहेत. हो, तुम्ही अगदी खरं ऐकलंय. आपण बोलत आहोत कोल्हापूर मधील खिद्रेश्वर येथे असलेल्या श्री कोपेश्वर मंदिराबद्दल. नमस्कार, मी शिवानी. नमस्कार, मी किशोर. शिवलिंगासमोर जिथे नेहमी नंदी उभा असतो, तिथे नंदी ऐवजी भगवान विष्णू स्वतः उभे आहेत. ही कहाणी सुरू होते शिवसतीच्या विवाहानंतर. शिवसतीच्या विवाहानंतर प्रजापती दक्षाने महायज्ञ आयोजित केले. सर्व देवी देवतांना त्यांनी निमंत्रित केले, परंतु भगवान शिव व सती यांना त्यांनी निमंत्रण दिले नाही. कारण शिव वैरागी असल्यामुळे प्रजापती दक्ष त्यांचा तिरस्कार करायचे, परंतु माता सती या दक्षांच्या कन्या होत्या, त्यामुळे त्या यज्ञाला गेल्या. परंतु प्रजापती दक्षाने भगवान शंकराचा अपमान केला. पतीचा अपमान सहन न झाल्यामुळे माता सतीने अग्निकुंडात देह अर्पण केला. जेव्हा ही माहिती भगवान शंकरांना मिळाली, तेव्हा भगवान शंकर प्रलय स्वरूप झाले. तेव्हा महादेवाने त्यांच्या जटातून वीरभद्राची निर्मिती केली आणि त्याला आज्ञा दिली की दक्षाचा वध कर. परंतु वध केल्यानंतरही भगवान शंकराचा क्रोध शांत झाला नाही. त्यांनी निर्जीव सतीचे शरीर घेऊन तांडव नृत्य केला. त्यामुळे संपूर्ण सृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी झाली. तेव्हा भगवान विष्णूंनी हस्तक्षेप केला आणि महादेवाचा क्रोध शांत झाला. असं मानलं जातं की त्या घटनेच्या स्मरणार्थ नंदीऐवजी भगवान विष्णूंची मूर्ती स्थापन करण्यात आली. हे मंदिर आपल्याला सांगत आहे, संहार आणि पालन हे वेगळे नाहीत. शिव आणि विष्णू हे एकाच परमतत्वाचे दोन स्वरूप आहेत.